तब्बल 34 तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेनं घेतला मोकळा श्वास। मध्यरात्री 3 वाजता अपघातग्रस्त टँकर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत। मुंबई पुणे मार्गावरील वाहतूक कोंडीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। तर प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल मंत्री महाजनांकडून दिलगिरी व्यक्त। मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून गंभीर दखल। आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देश। मिसिंग लिंकही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज पहिली बैठक। राज्य शासनाचे सदस्य आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार बैठक। पुण्यामधील मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवार निर्दोष असल्याचा अंदाज। व्यवहारामध्ये पार्थ पवारांचं कुठेही नाव नसल्याचं खरगे समितीच्या अहवालातून स्पष्ट। समितीनं तयार केला 125 पानांचा अहवाल। आमच्यासारख्या 242 आमदारांमुळे मुख्यमंत्री आहेत। फडणवीसांचा एकेरी भाषेत उल्लेख करत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचं विधान। बाबर यांची भाषा चुकीची, त्यांनी माफी मागावी, भाजप नेत्यांची मागणी। नवी मुंबई महापालिकेचा महापौर आणि उपमहापौर आज ठरणार। भाजपकडून सुजाता पाटील तर शिवसेनेकडून सरोज पाटील यांचा महापौर पदासाठी अर्ज। विशेष सभेत होणार महापौरांची निवड। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। 15 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। 7 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया। हायड्रोजन गॅसच्या फुग्यांमुळे लिफ्टमध्ये स्फोट। मुंबईतल्या गोरेगावमधली घटना। लिफ्टचा दरवाजा उघडा असल्यानं 3 जण थोडक्यात बचावले। नालासोपाऱ्यामध्ये मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांचं मेगा ऑपरेशन। 100 पेक्षा अधिक नायजेरियन नागरिकांना केलं अटक। व्हिसा विना भारतात वास्तव्य करत नशेचा अवैध व्यवसाय केल्याचा आरोप। वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईत धुक्याची चादर। हवेची गुणवत्ता ढासळल्यानं दृश्यमानता कमी। हवा गुणवत्ता निर्देशांक 200 पार। पवई, वडाळा, शिवडी, मालाडमध्ये सर्वाधिक प्रदूषणाची नोंद। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।